बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 3 दिवसांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या। अखेर श्रीमती सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदीही श्रीमती सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरच्या गेल्या 66 वर्षात श्रीमती सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। 28 जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी अंत झाला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार ही चर्चा सुरू झाली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशीही अटकळ व्यक्त होतीये। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या भविष्यातील अस्तित्वाबद्दल बारामती आणि मुंबईमध्ये चर्चा केली। त्यातून उपमुख्यमंत्री पदावर श्रीमती सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते निवड झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रस्तावाला पसंती दिली आणि आज मुंबईतील लोकभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। शपथ घेतल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अजित पवार अमर रहे अशा घोषणा सभागृहात दिल्या। त्यावेळी श्रीमती सुनेत्रा पवार यांना गहिवरून आलं। शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान श्रीमती सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत।